नमस्कार, मी सारिका आणि छोटीशा अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. तर चला, छानपैकी योग आला आहे उद्याचा सोमवार आणि नागपंचमी. तर काय उपाय आपल्याला करायचे आहेत? तर नागपंचमीचे अनसुने उपाय तुमचे भाग्य बदलू शकतात. त्याचप्रमाणे तुम्हाला धनप्राप्ती, कर्जमुक्ती, संतान मनोकामना पूर्ण होऊ शकतात. तर हे 10 उपाय आपल्याला उद्या नक्की करायचे आहेत. नागपंचमी आणि श्रावणी सोमवार साठी कमी ऐकलेले पण सुंदर आणि पारंपरिक उपाय या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगत आहे. तर नक्की बघा. चांदीचा नाग किंवा नागिनीवर किंवा जोडा, नाग नागिनीचा जोडा घेऊन त्याच्यावर जर कच्चे दूध अर्पण करून ते जर तिजोरीमध्ये ठेवले तर आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी पैसा आकर्षित राहतो. कोणत्याही प्रकारची बाधा ही आपल्या घरामध्ये येत नाही. त्याचबरोबर दुसरा उपाय, 10 उपाय आपण करत आहोत. तर उपाय नंबर 2 की शिवमंदिरामध्ये काळे तीळ आणि जल एकत्र करून शिवाला अभिषेक केला आणि शिवाच्या पिंडीवरचे जे नागोबा असतात त्यांना अभिषेक केला नागपंचमीच्या दिवशी, तर आपले पित्र पण खुश होतात, कर्जमुक्ती होते आपली आणि आपली अडकलेली कामं किंवा आजारपण ही दूर व्हायला सुरुवात होते. उपाय नंबर 3, नागपंचमीच्या दिवशी घरामध्ये ईशान्येच्या दिशेला छोटासा तुपाचा दिवा जर लावला, संध्याकाळी 2 तास, सकाळी 2 तास, तर आपल्या घरातील संपूर्ण नकारात्मकता ऊर्जा निघून जाऊन वाईट शक्ती घराबाहेर पडून घरामध्ये सकारात्मक ऊर्जा यायला लागते. 5 बेलपत्रावर चंदनाने ओम लिहून शिवलिंगावर जर अर्पण केले तर आपल्याला आपल्या मुलाबाळांचं आयुष्य वाढतं, अभ्यासात मन लागतं, घरामध्ये कोणत्याही प्रकारची नजर, दोष, बाधा, आजारपण येत नाही. त्याचप्रमाणे विहीर किंवा नदी जवळ जाऊन हिरवे मूग जर आपण दान केले तर हिरवे मूग दान केले किंवा पाण्यामध्ये सोडून दिले, दोन्हीपैकी जे जमेल ते करा, तर आपल्या घरातला बुध ग्रह मजबूत होतो, मुलांची बुद्धी वाढते, नोकरी लागायला मदत होते, गर्भधारणेला मदत होते. अशा प्रकारे या गोष्टींनी मदत होते. उपाय नंबर 6, नागदेवतेसमोर नारळ ठेवून मनातील भीती, जी काही आपल्या मनामध्ये कायमची भीती असते, बघा प्रत्येकाच्या मनात एक काहीतरी भीती असते, असं झालं तर, तसं झालं तर ती भीती आपली पूर्ण समर्पण करून ती भीती नागदेवतेसमोर एक नारळ ठेवायचा, त्याच्याबरोबर ते सगळं बोलायचं की माझ्या मनातल्या या सगळ्या भीती निघून जाऊ दे, आणि तो नारळ महादेवाच्या देवळात नेऊन ठेवायचा आणि महादेवांना सांगायचं की हे आता मी तुमच्यापाशी दिलंय, तर बिना भीतीचं आयुष्य मला द्या, या भीतीचं काय करायचं हे तुम्ही बघा. उपाय नंबर 7, घरामध्ये चंदन किंवा गुगुळचा धूप लावल्याने नकारात्मकता कमी होते असे मानले जाते. या दिवशी या दोघांचा संगम आल्यामुळं घरातल्या निगेटिव्ह ऊर्जा काढण्याचे भरपूर सारे उपाय तुम्हाला मी सांगत आहे. जे जमतील ते जरूर करा. उपाय नंबर 8, सोमवारी रात्री चंद्राला कच्च्या दुधाचं अर्घ्य जरूर द्या. आधी पाण्याचं द्या, मग दुधाचं द्या, पांढऱ्या फुलांचं द्या आणि साखरेचा नैवेद्य जरूर दाखवा. उपाय नंबर 9, पितळेच्या भांड्यामध्ये पाणी भरून त्यात थोडे कापूर टाकून शिवमंत्र जपा आणि ते पाणी नंतर महादेवाच्या पिंडीवर अर्पण करा आणि थोडं पाणी त्याच्यातलं घरातल्या सगळ्या बाजूला शिंपडा. घरातली संपूर्ण निगेटिव्ह ऊर्जा निघून जाईल. शनी, राहू, केतू यांच्या ज्या काही आपल्यावर बाधा आहेत किंवा ज्या काही कुंडलीमध्ये बाधा चालू आहेत याच्यावर तुम्हाला संपूर्णपणे कष्ट ते दूर होतील. नागपंचमीच्या दिवशी जमिनीवर हळदीने नागाची चिन्ह काढून जी नागाची पिल्लं म्हणजे नाग, नागिन आणि त्यांची 5 पिल्लं, 9 पिल्लं, जिथं जशी प्रथा आहे तशी हळदीनं पिल्लं काढून त्यांच्या समोर 9 दिवे लावावेत आणि त्यांची पूजा करावी, मनोभावनाने पूजा करावी. म्हणजे नागदेवता आपल्यावर खुश होतात. नागदेवता विष्णू त्यांच्यावर स्वतः असतात, त्यामुळं त्यांची कृपा केल्यानं घरात लक्ष्मी भरभरून येते, निगेटिव्ह ऊर्जा बाहेर जातात, आजारपण कमी होतात. परत कालसर्प दोष असतील, राहुकेतू दोष असतील, हे सगळे दोष उद्याच्या या कामामुळे, पित्रदोष या सगळ्या उपायांमुळे दूर होतात. अतिशय पारंपरिक पण छोटे छोटे आणि सगळ्या ग्रहांसाठी होणारे हे 10 उपाय मी तुम्हाला सांगितले आहेत. उपाय कसे वाटले हे जरूर सांगा, छान छान कमेंट करा आणि उपाय जरूर करा. सगळं घरात आहे, सगळं आहे, फक्त मनामध्ये श्रद्धा पाहिजे, भाव पाहिजे, सबुरी पाहिजे की या कामानं माझं हे होणार आहे. आणि मस्तपैकी नागपंचमी आणि श्रावणी सोमवार या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि ही उपाय जरूर 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 करा.
तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत टाटा बाय बाय. तर काल होती 15 ऑगस्ट आणि आपण कोणतीही ऑफर ठेवली नव्हती, तर आज त्याच्याऐवजी मी ऑफर ठेवत आहे. तर वरती दिलेल्या नंबरवर काय ऑफर आहे याचे स्टेटस जरूर चेक करा. टाटा बाय बाय.